सो हाय हॅलो नमस्कार. पहिला व्हिडिओ जर माझा तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा, कारण मी तुमच्याबरोबर 2 प्रोडक्ट शेअर करणार आहे असं मी तुम्हाला सांगितले. तर तेच 2 प्रोडक्ट आजपासून मी अप्लाय करणार आहे. ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी. तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तो, फर्स्ट ब्लॉग आहे तो. तर तो कसा वाटला नक्की सांगा. तर मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी 2 प्रोडक्ट डेली रुटीनमध्ये माझ्या ॲड केलेले आहेत. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अप्लाय देखील करून दाखवणार आहे. कारण आजच पहिला दिवस आहे, तो मी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे की मी कशाप्रकारे अप्लाय केला आणि एक्सपिरियन्स माझा कसा आहे त्याच्याबरोबर. ठीक आहे, व्हिडिओ जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि कसा होता व्हिडिओ नक्की सांगा. आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी माझ्या डेली रुटीनमध्ये जे प्रोडक्ट ॲड केले आहेत, सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर ऑलरेडी केलं होतं, त्याला थोडेफार दिवस झालेत. पण पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही की मी कधीपासून केलं, पण मी केलेलं आहे ऑलरेडी. पण मला असं वाटलं की आता बघा, मी स्किनवर काही देखील अप्लाय केलेलं नाही. आत्ता जस्ट आंघोळ वगैरे करून मी आलेली आहे आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे. तर ते प्रोडक्ट मी आजपासनं अप्लाय करणार आहे, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ते प्रोडक्ट रोज मी लावणार आहे, पण ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण रोज तेच व्हिडिओ बघायला तुम्हाला देखील आवडणार नाही. सॉरी, माझा आवाज बसलाय. म्हणून मी आज फर्स्ट व्हिडिओ बनवते त्या प्रोडक्टचा, की मी अप्लाय करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर मी डेली जे व्हिडिओ टाकणार आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवणारच आहे की मी सकाळी आणि रात्री कशा प्रकारे ते प्रोडक्ट मी अप्लाय करते. पण मी आज हा फर्स्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्या प्रोडक्टसाठी, की ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी अप्लाय कसं करणार आहे. आणि नंतर आपण हळूहळू बघणार आहोत की काय खरंच काही काम करतं का ते प्रोडक्ट, एवढे त्याचं नाव आहे आणि कशा प्रकारे ते आपल्या चेहऱ्यावर त्याचे जे ग्लो वगैरे आहेत ते दिसणार पण आहेत की नाही. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे, चला अप्लाय करूया. तर बघा, आता जस्ट मी आंघोळ करून आलेले आहे. काहीच माझ्या स्किनवरती नाही आहे, टिकली देखील नाही आहे. हे तुम्हाला गोंधण याला म्हणतात, माहितीच असेल. सर्व मुलींना नसतं, पण लहान असतानाच माझ्या आजीनी हे केलेलं आहे. जर मी मोठी असते तर कदाचित केलं नसतं, पण त्याची ठीक आहे आठवण आहे म्हणून हे आहे. टिकली देखील नाही आहे. तर चला मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. पहिला प्रोडक्ट आहे हा, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. हा मी सकाळी अप्लाय करणार आहे. विटॅमिन सी आहे सिरम 15%. आणि हा जो प्रोडक्ट आहे ना, हा रेटिनॉल आहे. तर रेटिनॉल रात्री यूज केलं जातं आणि व्हिटॅमिन सी सकाळी यूज केलं जातं, असं मला जितपत मला माहिती आहे एवढं मला माहिती आहे. तर याचा लॉंग व्हिडिओ बनवणार नाही, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे अप्लाय केलं. फर्स्ट डेच आहे माझा, तो तुमच्यासोबत शेअर करते. चला, तर हे मला कितीला पडलेलं आहे, ह्याची ॲक्च्युअल प्राईस ना मी लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकले नाही, कारण ते माझ्या डोक्यातनंच गेलं होतं. कारण मी कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट वगैरे लिहिलेली नव्हती. डायरेक्ट मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला होता आणि जसं मला बोलता येतं तसं मी बोलले होते. आणि हे खरंच माझ्या डोक्यातनं गेलं की याची प्राईस किती आहे. तर बघा, ह्याची प्राईस ना 799 रुपये आहे, विटॅमिन सीची. आणि हा आहे रेटिनॉल 0.1% असं आहे. त्याच्यापासून मी स्टार्ट करते असं सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. 699. तर बिल मी तुम्हाला नंतर दाखवते की ॲक्च्युअलमध्ये डिस्काउंटमध्ये मला कितीला पडलं, मी तुम्हाला नंतर सांगते. कारण बिल आता सध्या तरी मला भेटत नाही आहे, पण मला डिस्काउंटमध्ये मिळालं होतं हे, कारण त्यांच्यावर सेल चालू होता तेव्हा मी हे ऑनलाईन घेतले होते. हे दोन्ही प्रोडक्ट सोबतच घेतले होते
ऑनलाईन. तर बिल मिळालं ना की कितीला, ॲक्च्युअलमध्ये एवढी प्राईस नाही आहे त्याची. जेव्हा मी ऑनलाईन घेतलं डिस्काउंटमध्ये एवढी प्राईजला तो मिळाला नाही, पण आता सध्या कितीला आहे ते माहिती नाही. हे बऱ्याच दिवसापासून मी घेऊन ऑर्डर करून ठेवलं होतं, पण मला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, त्यामुळं मी काय ओपन वगैरे केलं नव्हतं. डायरेक्ट मी त्याच व्हिडिओमध्ये ओपन करून देखील तुम्हाला दाखवलेला आहे, तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तर आपल्याकडे बघा, आता सध्या मी स्किनवर काही देखील लावलेलं नाही आहे. डायरेक्ट मी व्हायटनिंग सीरीज दाखवते अप्लाय करून. बघा आत्ताच ओपन केले पॅकेजिंग. बिल मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. पॅकेजिंग खूप छान आहे. तर बघा अशा प्रकारचा आहे. किती ml चा आहे हा? 30 ml चा मी घेतलेला आहे. चला अप्लाय करूया. नक्की तुम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्याला याचा साईड इफेक्ट देखील बघायचे आहेत ना. तर त्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही चुकत असेल तर प्लीज सॉरी. असं मी ऐकलेलं आहे की याचं 2-3च ड्रॉप आपण यूज करायचे आहेत. पहिल्यांदा यूज करते, थोडीशी भीती वाटते. दोन्ही हाताने करू नका, उगाचच एक्स्ट्राचा प्रोडक्ट आपला वेस्ट होईल. जेवढं होईल तेवढं. थोडंसं गळ्याला देखील लावून देते. आवाज जर येत नसेल ना तर सॉरी बरं का, माझ्याकडं माईक वगैरे नाही आहे. थोडंसं ॲडजस्ट करा माईक घेईपर्यंत. थोडंसं नाही का टिंकलिंग स्टाईल, म्हणजे थोडंसं असं कसं सांगू, लावल्यानंतर ना थोडं असं जाणवते की थोडंसं असं इरिटेट करते. इरिटेट म्हणजे एवढं नाही, पण थोडंसं असं वाटते की काहीतरी होते. तर थोडा वेळ आपण याला छान ॲब्झॉर्ब होऊ देऊया. लॉंग व्हिडिओ हाच मी एवढाच तुमच्याबरोबर शेअर करू शकते, कारण सारखं तेच दाखवलं तर ते तुम्हाला आवडणारही नाही. त्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये एवढं शेअर करते. थोडा वेळ देऊया. एक्सपिरियन्स मी नक्की तुमच्यासोबत 1 हफ्त्याने शेअर करेन. लॉंग व्हिडिओ बनवेल आणि 1 हफ्त्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन. की 1 हफ्त्यानंतर ॲटलिस्ट थोडंफार तरी काहीतरी, म्हणजे लगेच काही एवढं होणार नाही हे मलाही माहिती आहे, पण 1 हफ्त्याने थोडं काहीतरी चेंजेस असं मला स्किनमध्ये वाटेल ना, तेव्हा मी लॉंग व्हिडिओ बनवेल. पण डेली ब्लॉग जे मी टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये सकाळचं रुटीन आणि रात्रीचं रुटीन हे मात्र मी रोज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि 1 हफ्त्यानंतर, आजपासनं 1 हफ्त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आपल्या माझ्या स्किनवर काय होते काय नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. थोडासा वेळ देऊया. आणि बिल भेटल्यानंतर मी नक्की तुम्हाला प्राईस देखील शेअर करेन. एवढी प्राईस नाही आहे त्याची, नव्हती बरं का, आत्ता माहिती नाही, पण जेव्हा मी घेतली होती ना तेव्हा एवढी काही प्राईस नव्हती त्याची. ठीक आहे. त्याच्याबरोबर मी शेअर केलं पाहिजे
की माझ्यासारखे जे हाऊसवाईफ आहेत त्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत, त्यांनी पण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही माझी स्किन बघू शकता, थोडंसं फाईन लाईन्स आहेत मला इथे स्माईल लाईनवरती, फॉरहेडवरती थोड्याशा फाईन लाईन्स झालेले आहेत. त्यामुळेच हे डिसिजन मी घेतलेलं आहे. तर आता छानपैकी ॲब्झॉर्ब झाले ते. आता मी इथे मॉइश्चरायझर यूज करते. तर हे बघा, मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते. मला खरंच हे खूप आवडलेलं आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मी ना हे मॉइश्चरायझर यूज करते. छान जेल बेस आहे. तुम्ही जर घेतलं नसेल ना, म्हणजे नवीनच जर असाल ना, तर प्लीज हेच मॉइश्चरायझर घ्या. कुठलीही स्किन टाईप असू दे तुमची, त्याला छानपैकी सूट होतं. हे जेल बेस असल्यामुळे नॉर्मल ड्रायसाठी शक्यतो नका घेऊ, पण जी नॉर्मल स्किन आहे किंवा ऑइली स्किन आहे ना, त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि कुठली छानच म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतील अशी छान अशी सनस्क्रीन घ्या. मी तुम्हाला सनस्क्रीन देखील दाखवते की मी कुठली यूज करते. छान माझ्या स्किनवर छान वर्क करते. तर बघा, ही सनस्क्रीन आहे बायोटेकची, आणि ही असं सांगते की आयुर्वेदिक आहे, छान वर्क करते. तर आता मॉइश्चरायझर पण छान ॲब्झॉर्ब झालेला आहे. सनस्क्रीन अप्लाय करून घेते. जास्त यूज करत नाही मी, शक्यतो एवढीच यूज करते. असं सांगतात की 2 फिंगर घेतली पाहिजे, पण मी एवढीच यूज करते. दिसते का तुम्हाला? एवढंच यूज. मी आता सध्या बाहेर कुठे जात नाही आहे, घरातच असल्यामुळे थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे. जास्त जर ऊन असेल किंवा काय असेल तर थोडंसं प्रमाण वाढवते, पण एवढं काही 2 फिंगर वगैरे घेत नाही. याला देखील ही पण सनस्क्रीन खरंच खूप छान आहे. नॉर्मल स्किन असेल ना तर नक्की ट्राय करा, कारण माझी नॉर्मल स्किन आहे, तर छान वर्क केले तिने. मानेला वगैरे एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल तर छानपैकी मानेला विसरू नका. मानेला, कानाला लावणं खरंच खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मस्ट आहे बरं का. जरी तुम्ही दुसरे प्रोडक्ट तुमच्या डेली रुटीनमध्ये नाही जरी ॲड केले ना, पण सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर माझा खूप छान अनुभव आहे त्याच्याबरोबर. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर नक्की तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा. हे 2 प्रोडक्ट बघू आपण नंतर. मी तुम्हाला रात्रीचंच कालच्या ब्लॉगमध्ये नाही, माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं, आणि कालच तो मी शूट केलेला म्हणून माझ्या तोंडात आलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी ह्याचाच फेस वॉश देखील यूज करते बऱ्याच दिवसापासून. तो मी फेस वॉश देखील तुमच्याबरोबर शेअर करेल. आता सध्या तरी नाही आहे, पण मी तुमच्यासोबत तो देखील शेअर करेल, ठीक आहे. बघा कशी वाटते स्किन. डार्क सर्कल मला खूप आहेत, त्याचं मी काही करू शकत नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट माहिती असेल डार्क सर्कलसाठी, तर नक्की मला कमेंट करून शेअर करा, ठीक आहे. तर आता मी थोडासा लिप बाम देखील लावते. तर बघा, निव्हियाचं आहे हे. जे मी यूज करते तेच तुमच्यासोबत शेअर करते. मला काय ते जास्त महागडे वगैरे प्रोडक्ट काही मी घेतलेले नाहीत आत्तापर्यंत. सनस्क्रीन पण तुम्ही बघू शकतात, खूप स्वस्तमध्येच मला मिळालेली, डिस्काउंटमध्येच मिळालेली. आता मी तुमच्यासोबत ते म्हणजे मी सांगू शकत नाही, बरेच दिवस झाले आणि मला ही एवढीच खूप दिवस जाते. आणि मॉइश्चरायझर देखील बघा, हे जर तुम्ही ना मेडिकलवर जर घ्यायला जाल ना, तर हे बरंच महाग मिळतं. म्हणजे 350 रुपयाचं आहे एवढंच. किती ml आहे?
चला ठीक आहे, व्हिडिओ खूप जास्त लॉंग होतो. पण मी डीमार्टमधनं घेतलं होतं तर मला स्वस्त मिळालेलं. तर जास्त तर मी ना डीमार्टमधनंच शॉपिंग करते, ऑनलाईन पण करत नाही आणि मेडिकलवरनं पण घेत नाही, कारण तिथं जास्तच किंमत असते. तर तिथनं पण घेत नाही आणि जास्त तर मी डीमार्टमधनं शॉपिंग करते. स्किन केअर पण भरपूर आहेत बरं का डीमार्टमध्ये. ह्यावेळेस जेव्हा मी जाईल ना डीमार्टला तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की मी कितीला घेतलं आणि कुठल्या कुठल्या ब्रँडचं घेतलं, नक्की शेअर करेल. ठीक आहे, चला झालेली आहे आपली मॉर्निंगची स्किन केअर. तर डेली व्लॉग बघायला विसरू नका, शॉर्ट व्हिडिओ देखील बघायला विसरू नका आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर झाली आपली मॉर्निंग स्किन केअर. ठीक आहे, नाईट स्किन केअर मी तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. आत्ता खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल तो, तर त्यामुळे चला भेटूया एका नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. दिसते ठीक आहे.